पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आप्पे, दिप्या, अरे मम्मी आली बघ। आई शपथ मम्मी काय ग बाय एकदम मिठी पिठी काही नाही मला मिठी मारूची वाटली तुला। अगं तू नसण्याची सवयच नाही ना दोघांना पण लय आठवण काढत होते बघ तुझी। बस की दिप्या बाजूला सरक थांब पाणी आणते। मम्मी मी तुझ्यासाठी काहीतरी आणले थांब दाखव तुला। काय रे हो हे घे पाणी। मम्मी ही बघ दिपेडॉन कडून खास तुझ्यासाठी। मम्मी तू नव्हतीस की नाही तेव्हा कळलं तुला खतरनाक आहेस ती। मम्मी त्या काय पूछ अपने बारे में असं तू म्हणलं पाहिजेस आता। खरं या मम्मी अगं म्हणजे मला आता कळालं तू एवढी सगळी कामं करतीस म्हणून आणि ते पण अशी करतीस बघ अशी। अगं म्हणजे बारक्या बारक्या गोष्टी आहेत की तांदळाचा डबा कुठे दळण टाकलंय का तेल मीठ मोहरी तिखट मिरच्यान काय अगं मम्मी एवढंच नाही ती फोन मधली मेमरी डिलीट होती की नाही तसं झालं माझं बेरीजच लागत नव्हती। मम्मी खा की। अरे वय रे बाळा खाते की पण तुला करू वाटलं नाही आताच सगळं आलं बघ। बरं चल मी आवराला घेते हा। अप्पे हा घर लय भारी ठेवलेस की ग। मग अगं पोरगी कुणाची आहे? हा तर राहू दे ही आप्पी माझी आहे आणि ती अभ्यास करणारी क्लास जाणारी आप्पी तुमची। क्लासचं काय झालं? नाही झालं ते। मम्मी अगं त्यांनी कसली फी मागितली असं कुठं असते होय? फी कसली फी? सुषमा मामींची तब्येत कशी आहे? नाही आराम पडलाय ना त्यांना? बरीच म्हणायची आता तिचं बी वय झालं ना का आणि म्हातारपणातले आजार कुठे बरे होतात होय तेव्हा। पण तिला मग समद्यांना भेटायचं आहे समद्यांना घेऊन या बोलली ती आणि आप्पीची तर लई आठवण काढते ती। आपण जाऊयात त्या आजीला भेटायला काय दिप्या? हो जाऊया काय बापू? होय जाऊया की बघायला। मी जरा राणीचं बघतो जायला लागलं तर। आओ आपण चहा टाकते चहा तरी घेऊन जा। नको आता। आप्पे हा काय ग क्लासचं काय झालं? काही नाही त्यांनी फी माफी सांगितली म्हणून आपण परीक्षा दिली ना। आता 75,000 रुपये मागतात। काय? पण मग मीच नको म्हणलं। अगं तू मस्त नाही म्हणशील पण तुझ्या बापूंच्या मनामध्ये राहिला असेल किती? अगं नाही अगं असं खरंच काही नाहीये मी खरंच नको म्हणलं। तू काय सांगतेस आप्पे? हा तुझ्या बापूंनी पैशाची जमवाजमवी सुरू केली असेल आहे का नाही? अगं मी सांगते की त्यांना पण खरंच माझं ठरलंय मला नाही लावायचा क्लास। बघा बाय तुमचं तुम्ही काय ती मला नका सांगू। मम्मी तिकडं गेले आणि ठरवलं होतं की त्या नदीकडं बघायचं नाही पण असं कुठं होतंय वय? आम्हाला आठवलंच त्यावेळी त्याने अंगणात उभं राहून गारा येचल्या होत्या ती आठवलं। त्याला जाऊन इतकी वर्ष झाली पण या घराला गेलं की समद लख डोळ्यासमोर उभं राहते। तर आज तर माझ्या डोळ्याला डोळा नाही। मम्मी ती नदी सगळं विसरून वाहत होती। इथं आपल्याला आयुष्यभराच्या वल्ल्या जखमा देऊ। मम्मी आता ते सगळं नको ना गं काढू। मी मुद्दाम काढते का ग हे सगळं? हा तरी मी तुझ्या मामाला सांगून आले की बाबा तुला असं आदन मधनं भेटायला येईन मी पण राहायचं काय काढू नको। मला पुण्यांदा सगळं तीच आठवत राहतं त्यापेक्षा नकोच। मम्मी तू माझं टेन्शन नको घेऊ आणि बापूंचं पण। हा तू तुझ्या बापूंचं ऐक आणि तुझं बापू तुझं ऐक त्याला आहे का नाही? करा तिकडे तुम्हाला काय पाहिजे ती। अगं मला माझी काम आहेत। अगं मम्मी खरंच टेन्शन नको घेऊ। वहिनींच्या आजचा गरम गरम चहा आलेला आहे वेलची मारून।
वहिनीच्या हातचा चहा प्याला ना दिवस एकच नंबर जातो. पण मग एक नंबर चहाच बनवते तशी ते. अगं बाई, एक कप जास्तच झाला वाटतं. वहिनी काय जास्त झालं नाही चहा? तुम्ही घेतलाय चहा? या बसा इथं. नाही नको, मी घेते. बघ बस इथं. अहो, मी- आणि इकडे इकडे आण. सासऱ्याचं ऐकायचं. हा सरकार नाही तर मिनी सरकार फॉर्म मध्ये आज दादा. हा? अहो तुम्ही काय सांगितलं का सगळ्यांना? वहिनी दादानी काय सांगितलेलं नाही. आम्हालाच वाटलं तुमच्या बरोबर बसावं म्हणून थांबवलं मी तुम्हाला. मला अशी सवय नाही हो. मग सवय करून घ्या वहिनी. चहा कशी बसून प्यायची गोष्ट आहे. चहा म्हणजे अमृत तुल्य. रुपाली अमृत तुल्य सातारा. सातारा. खरं अर्जुन, इतकी वर्ष तू हिच्या हातचा चहा पितोयस, आम्हाला कधी पाजणार? कडक टायमिंग घ्या दादा तुझा. काका, आय एम रेडी. हा रेडी चॅम्पियन. चला 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 सोडायला तुला. हो भाऊजी, हो. कुठं चाललात? हे काय म्हणले ऐकलं नाही का? का ऐकून ना ऐकल्यागत करताय? आरू, तुझ्या लाडक्या काकाला विचार रे जरा, काकी कधी आणणार आहे? काका, काका कधी आणणार आहे? येईल की काकी, काय गडबड आहे? ए तुला गडबड नसेल, आम्हाला गडबड आहे. काय विनय काका, हो हो एक नंबर विषय काढला बघ तू. मग करायची का सुरुवात मुली बघायला? बघा बाबा, कुणाचं तरी पाळणा हलवू दे घरात. रुपाली, डॉक्टरांनी काय सांगितलंय? सारखा सारखा तो विचार नाही करायचा. आणेल अर्जुन काका काकी, तुम्ही रडू नका. मी जाते. जास्त काळजी करू नको का? आरू आज स्वप्नील काका बरोबर जातो शाळेत. हा चला आमच्या बरोबर. पण काका सारखी गाडी नाही आपल्याकडे, आपण वाडात न जायचं. हा? चला काका येतो रे. चहा पिऊन चार सांभाळून जा रे बाबा. कदम वहिनी तेच डोसक्यात घेतले राव. हा तिचं बी बरोबर आहे म्हणा. लेका तू लय भारी केलीस बघ. आपण तिला चहाला बसवलं ना, आता आपण असंच करायचं म्हणजे सगळं आपोआप होते बघ. यायच म्हणा. चला मी येतो जाऊन जरा. तो आपला डबा घेऊन येतो ना. मी कवाच ओळखलं ते. तू अर्णवला स्वप्नेलच्या ताब्यात दिलं ना, तेव्हाच ओळखलं मी. डबा नाही चाललोय. लेका बापाला तरी टोप्या घाल नकोस. बर ते जाऊ दे. मला भेटवतोस कधी ते सांग. हळू की जरा, हॉलमध्ये बसलोय आपण. त्याला काय झालं मला सांग बघ. मला कधी भेटवतोय? तुम्ही जरा गार घ्या. सरपंच. का बापू, अहो काय म्हणता बोला. काय जरा काम होतं तुमच्याकडे. अहो, तुम्ही काम सांगणार आम्ही नाही करणार असं कधी होईल का? त्यासाठी निवडून दिलंय आम्हाला. तुमच्या आप्पीला चांगलंच माहिती आहे. अख्खं गाव घेऊन आलं ते आमच्या घरी पाणी भरायला. जाऊ द्या हो, तिच्याकडे काय लक्ष द्यायचंय. लहान आहे ती. आणि मला सांगा, अख्खं गाव काय म्हणतंय? सरपंचांनी 2 तासात गावात पाणी आणलं म्हणून. होय. हो अहो कट्ट्यावर गावात इकडे सगळीकडे चर्चा तीच आहे. चांगलं आहे. बर तुम्ही काय काम काढलं? हा मला जरा पैसे लागायचे होते. अरे जरा सगळीच म्हणतात. किती पाहिजे ते सांग. 75,000. किती किती म्हणलास? 75,000. त्या पोरला वाडा पाडून देतो का? नाही नाही, त्याला कशाला वडाप चालवायला लावतोय मी. पोरी शिक्षणासाठी पाहिजे असते. बापू, पोरगी शिकल, शहाणी होईल आणि तुझ्या डोक्यात मिरं वाटेल. नाही नाही सरपंच, तसं नाही होणार. माझी पोरगी तर शहाणी सुरती आधीपासूनच आहे. शिकून मोठी बी होईल बघा. सरपंच तुम्हाला वाटत नाही का आपल्या गावातली पोरगी शिकून मोठी व्हावी म्हणून? आता झाली की मोठी. किती लागलं? विसरला असेल ना? करून टाका लगीन आता. अहो सरपंच, वयानं मोठं होण्याबद्दल म्हणत नाही मी. वयानं कोण पण मोठं होतो, पण शिकून सवरून कर्तृत्वानं मोठं होण्याबद्दल म्हणतोय मी. आणि माझी पोरगी तशी आहे बघा, कर्तृत्वानं मोठी होईल. बापू, हे काम कर्तव्य हे आमच्या राजकारण्यांचं झालंय.
तुम्ही कशाला असल्या भानगडीत पडताय? सरपंच मिळतील का हो पैसे? नाही नाही, पाहिजे तर व्याज देईन मी त्याच्यावर, हप्ते पण फेडीन, एक दिवस चुकवणार नाही. बघा तुम्ही. म्हणजे पोरीच्या शिक्षणासाठी पैसे लागायचे. होय. मी काय पैसे आत्ता पण देईन, पण मला काय गॅरंटी देतो का? तुझी वडाप लिहून दे. आपला व्यवहार पुरा झाला का नाही की कागद फाडून टाकू. म्हणजे राणी? कोण राणी? वडाप म्हणलं मी, वडाप. होय तीच. ती गाडी म्हणजे माझ्या थोरल्या लिखीगत आहे. तिला कसं लिहून देऊ? दाखल्या पूर्ण पेपर लिहावासा वाटत असेल ना तर दे लिहून. मी काय तुला विचारायला नव्हतो. नाही तसं नाही, पण जरा बघा की काय होते. सांगितलं की आता. ए जित्या चल, मला वाढव पटेल सोड. सरपंच तिकडून कुठे उलट पडेल मला. अरे नाही उलट पडत. चल बर बापू, येऊ का? काय वाटलं तर फोन करा, करून टाकू काम आपण. नाही नाही सरपंच, तसं असेल तर नको बरं का. चल चल जाऊ दे. ऐकलंस ना राणी, काय म्हणून गेला? तुझी कोणी किंमत केली का नाही की मला अजिबात सहन होत नाही बघ. त्यांना काय माहितीये, आप्पीच्या टायमाला पुष्पाला मध्यरात्री काळा सुरू झाले होते, त्यावेळेला तू होतीस सोबत. तेल पण कमी टाकलेलं होतं. माझी धाकधूक झाली, म्हणलं सातारपर्यंत जातोय का नाही, पण तुला स्टार्टर मारला पण तू थेट थांबलीस ते साताऱ्याच्या दवाखान्याच्या दारातच. आता ह्याची किंमत कशी करणार आहे? कसं सांगू त्यांना? अगं तू आणि आप्पी वेगळं कधी समजलंच नाही. तर आप्पीला क्लास लावला पाहिजे. कसा ती माहित नाही मला, पण लावणार. पोरीला असं वाटायला नको की आपली परिस्थिती नव्हती म्हणून जमलं नाही त्यावेळी. नाही नाही, तिला असं अजिबात नाही वाटलं पाहिजे. आणि आप्पीसाठी आपली ताटातूट झाली ना तरी सहन करायला तयार आहे मी. आप्पी काय ग? बापू, मी पिऊताईकडे जाऊन येते. पिऊताई. या मॅडम, बरं झालं आलात. ये, मला जरा हातभार तर लावशील. तसं लई नाही सामान, पण एकटी करत बसले तर माझं कंबरडं मोडेल बघ. पिऊताई, काय झालं आप्पे? तुझी म्हणत होती तेच बरोबर होतं बघ. काय बरोबर होतं? अगं म्हणजे त्यांनी 100% फी माफी सांगितली म्हणूनच मी परीक्षा दिली ना. हा, नाही तर कशाला दिली असती. पण आता बापूंना सगळं सांगायचं म्हणजे मला काहीच कळना झालंय बघ. काय कळना झालंय? पिऊताई, आता बापू आणि सरपंच बोलत होते राणी विषयी. काय बोलत होते? बापू राणीला गाण टाकायचं म्हणताय ग. काय सांगतेस आप्पे? बघ त्या क्लासवाल्यांना ह्याचं काय पडलंय का सांग बरं. म्हणून मी तुला म्हणतोय की त्यांना चांगला धडा शिकवूयात. पिऊताई, ते सगळं खरंय, पण काही गडबड झाली तर? काय गडबड होणार आहे आप्पे? आपण काय चुकीचं करतोय का? आणि बापूंची अशी वडाताण होते, तुला बघवत्या का? नाही ना ग. हे बघ आप्पे, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. पिऊताई,
जाऊया खरंच. चल जाऊ. तुझी ती छकुली आणि छकुलीची गँग कुठे आहे? त्यांना बोलवणार आणि छकुलीला म्हणा येताना काठ्या आणि कार्डशीट बोर्ड घेऊन ये म्हणा. कशाला? तू तिला सांग तर, जा तू घेऊन ये. मी तुला सांगते काय करायचं ते. आप्पा साताऱ्याला चाललाय? हा पे सातारा निघालो. हे काय, चल बस. कदम बरोबर म्हणलेले, आज चान्स आहे. चल अर्जा, नॉनस्टॉप सातारा. विद्याश्री क्लासेस. हाय हाय. काय होत? काय चाललंय? निघा इथून. आम्ही क्लासच्या रस्त्यात थांबलोय का? येणाऱ्या जाणाऱ्यांना काय अडचण होतीये? नाही ना? नाही इथं नाही थांबायचं. चाल निघा इथून. मी पत्रकार आहे जनतांडवची. तुम्ही जर मध्ये पडलात ना तर याद राखा. विद्याश्री क्लासेस. हाय हाय. पिऊताई यांनी काही वेगळं नको व्हायला ग. मला लय भीती वाटायला लागल्या. अगं काय होत नाही. आणि हे अशाच वटणीवर येणार आहेत बघ. तू थांब, मी पोरं गोळा करते. हे बघा, ह्यांनी सांगितलं की 100% फी माफ करणार आहे, पण ह्यांनी असं काही बी केलेलं नाही बघा. तुमच्यापैकी कोणाकोणासोबत असं घडलंय? हे घ्या. ह्याच्यामध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांनी काहीच केलेलं नाहीये, निव्वळ फसवणूक केली आहे. या नेते या. बघा ते बघा. नेते टिटवीचा आहे ना बंदोबस्तच करावा लागणार आहे. आधी तुमची, मग आबांची, आणि आता तर विद्याश्री अकॅडमीची चौ घातली. त्याला वर बोलवून घे. काय असेल ते बोलून घेऊ. बोलून घेऊ? सांगितलं तेवढं कर. त्याला बोलवून घे. इकडे ग. ही माझी मैत्रीण आहे. ही या परीक्षेत पहिली आली आहे आणि त्या लोकांनी तिच्याकडे 75,000 रुपये फी मागितली आहे. तुमच्यासोबत कोणासोबत असं झालं तर तुम्ही काय कराल? आमच्या साहेबांनी वर बोलवले. ए नीट बोल ना मग. मॅडम, आमच्या नेते साहेबांनी तुम्हाला वर बोलवले. येता का प्लीज? चल ग. चला. या जा. थांब. जात रे आतमध्ये. इधर ठेव. ठेवा चला. चला या. जा. काय झालं? तुला सांगितलं होतं ना काय प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे यायचं म्हणून. काय चाललंय ते गेटवर? तुम्ही संपूर्ण फी माफ करणार असं सांगितलं होतं ना? हा, मग संपूर्ण फी माफच आहे की. असं कसं? काल त्यांनी 75,000 रुपये सांगितलेत. 75,000 कसले? सांगितलं ना सरांनी तुम्हाला. आणि आधीच्या पोरांनी पण पैसे भरलेत. मना त्यांचं चुकलंय. त्यांनी नव्हते भरायला पाहिजे. अहो तुम्ही संपूर्ण फी माफ असं लिहिलंय ना, मग संपूर्ण फी माफ झाली पाहिजे की. तू पहिली आली म्हणजे तुला सगळं फुकट द्यायचं का? फोन लागून गेली का तू? नाही मी असं म्हणतच नाहीये. अहो तुम्ही फी घ्या की. अहो पण आधी असं खोटं कशाला सांगायचं? सगळ्या विद्यार्थ्यांना अशी खोटी आशा का दाखवताय तुम्ही? 5 वर्ष झाले क्लासेस चालवतोय आम्ही काय करायचं आणि काय नाही ते तू शिकू नको आम्हाला. बापाकडे पैसे असतील ना तर भरायला सांग त्याला. तर लायकी नाही समाधान गप घरी जा. नाही मी नाही जाणार. जोर माझी अख्खी फी माफ होत नाही ना तोवर अशीच्या अशी गेटवर जाऊन उभी राहणार आहे मी. हो मॅडम. माझं झालंय बोलून.